हाय मीनल. अगं बरं झालं भेटलीस. लास्ट टाइम तू भेटलीच नव्हतीस ना. माझं थोडं काम होतं तुझ्याकडे. बसा ना बसा. अगं ऍक्च्युली बसायला वेळ नाहीये तरी बसते. अगं काय झालं माहितीये, अनुष्काच्या स्कूलमध्ये आहे ना एक प्रोजेक्ट करायचंय. म्हणजे काय आहे की कुठल्याही क्षेत्रातल्या दिग्गज लोकांची माहिती गोळा करायची. अगं मी सिने क्षेत्र निवडलंय आणि ना लगेच मला तुझा चेहरा डोळ्यासमोर आला. म्हणजे अगं म्हणजे तू गोळा करून देशील ना माहिती या सिने क्षेत्रातल्या लोकांची म्हणून. ए प्लीज जरा मला हेल्प करशील का? म्हणजे कसं आहे ना मला काय माहिती गोळा करायची होती? नाही नाही अगं माहिती कलेक्ट नाही करायची आहे. बस ना मी सांगते तुला. अगं ऍक्च्युली ना माहिती कलेक्ट केली आहे मी. हे बघ ना ह्या प्रोजेक्टमध्ये हे सगळं इंग्रजीत मी लिहून काढलंय. फक्त चेक करायला कोणीतरी हवं होतं. म्हणजे कसं आहे माझ्या इंग्रजीच्या चुकांमुळे अनुष्काचे मार्क्स नको ना कमी व्हायला. त्याचं काय आहे माझं मराठी मीडियम आहे ना म्हणून. जरा प्लीज चेक करून सांग ना काही चुकलंय का. अरे वा, यात तर डॉक्टर लागू, नसीरुद्दीनच्या अपार, टायगर श्रॉफ पर्यंत सगळे एकाच पंक्तीत बसलेत. तू स्टार झालीस ना की तूही बसशील यांच्या पंक्तीत. मग या प्रोजेक्ट मध्ये तुझाही फोटो चिकटवेन, हो की नाही? मीना तुझं इंग्रजी चांगलं आहे. एक सजेस्ट करू तुला? मीन्स तू माझ घरात क्लासेस का नाही घेत इंग्रजीचे, हो की नाही? मुलं मी गोळा करून देईन ना तुला. अनुष्का तर आहेच, आणखी 4-5 मुलं सहज मिळतील अगं. हा तुम्हाला पण असं वाटतं ना मी ऍक्ट्रेस नाही होऊ शकत? अगं नाही मला असं नव्हतं म्हणायचं. पण बोलण्याचा अर्थ तर हाच होता ना. म्हणजे तुमच्या मनात तर हेच आहे ना की जाऊ दे आता मीनल, आता कुठे करिअर होतंय तुझं, झालं आता, गेलं वय. त्यापेक्षा 4 पोरांना शिकव, त्यांचं करिअर तरी होऊ दे, हो ना? नाही अगं मी सगळे असं बोलताना म्हणून काम करायचा उत्साह जातो माझा. म्हातारपणाला असं वाटतं संपलं सगळं आता. फेर करून घ्या. थँक्स.